प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे स्वागत करीतो. पुष्कळ दिवसांनी मी महिन्यांनी म्हणणार होतो, बट पुष्कळ दिवसांनी आपली पुन्हा एकदा भेट होत आहे आणि ह्या व्हिडिओ मार्फत मला तुमच्याशी आज परमेश्वराच्या वचनातून पुन्हा एकदा बोध करण्याची संधी मिळाली, म्हणून मी प्रभूला गौरव देतो. प्रियांनो, आजचं जे वचन आहे ते वचन जे आम्हाला पौलाने दुसरे करिंथ याचा 13वा अध्याय याच्यामधून दिलेला आहे, ते वचन आम्ही वाचणार आहोत. दुसरे करिंथ 13वा अध्याय आणि 5व्या वचनापासून पुढे 10व्या वचनापर्यंत. दुसरे करिंथ 13वा अध्याय 5व्या वचनापासून 10व्या वचनापर्यंत आपण हे वचन वाचणार आहोत. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरीही तुम्ही चांगले करावे म्हणून. कारण सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे यासाठीही प्रार्थना करीतो. यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते यासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये. प्रियानो, आजचं जे वचन आहे त्याचं जे शीर्षक आहे, मी त्याला असं म्हटलेलं आहे, नो युअर स्पिरिच्युअल कंडिशन. आमची आध्यात्मिक स्थिती काय आहे हे जाणून घेणं. नव्हे तर माझी आध्यात्मिक स्थिती ही काय आहे आजच्या तारखेला हे जाणून कसं घ्यायचं, हे आज आम्ही या वचनातून बोध घेणार आहोत. तर म्हणून आज माझी अशी प्रार्थना आहे परमेश्वराकडे की आम्ही आमचं अंतःकरण, आमचं मन पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन ऐकण्याकरता, त्याच्याकडून बोध घेण्याकरता आम्ही उघडं ठेवावं. प्रियांनो, हे वचन जे आहे, पुन्हा एकदा मला सांगू द्या तुम्हाला, हे माझ्याकरिता सर्वात प्रथम आहे. आणि मग मी विचार करतो की हे वचन जे परमेश्वर आज माझ्याद्वारे तुमच्या सर्वांसंगती जे बोलणार आहे, ते तुम्हा सर्वांकरता, प्रत्येक जण हे वचन जे ऐकत आहे, हे वचन आज विशेषरीत्याने तुमच्याकरिता परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार करू नये की वचन आम्ही दरवेळेस चर्चमध्ये येतो, ऐकतो, चांगला संदेश होता, काय एवढा काय खास नव्हता, किंवा या संदेशामध्ये काय अर्थ नव्हतो, आम्ही आमची जजमेंट देतो आणि आम्ही निघून जातो. असं न करता आम्ही हा विचार करूया. आम्ही बोलतो असं नाही, तर परमेश्वर मला या वचनातून काय संबोधित करू इच्छित आहे याची आम्ही स्वतःची जाच करूया. ठीक आहे? ओके. नाव हे जे वचन आम्ही वाचलं, दुसरे करिंथ ह्याचा 13वा अध्याय, आणि विशेष आम्ही 5व्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. ते वचन सांगतं की तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. Really? It says, examine yourself to see whether you are in the faith. पण परमेश्वर, आम्ही ख्रिस्ती घरात जन्माला आलो, मी ख्रिस्ती आहे ही गोष्ट मला माहिती आहे, मी विश्वास ठेवतो तुझ्यावर, आणि मी लोकांना पण माहिती आहे की मी ख्रिस्ती आहे, आणि मी का परीक्षा करावी? लॉकडाऊन मध्ये असताना मी ऑनलाईन, कारण घरामध्ये आपल्याला काय करण्यासारखं काय नव्हतं, तर मी ठरवलं की मी
मी एक्सरसाइज करण्यामध्ये माझा वेळ घालवेल. आणि म्हणून मी ऑनलाईन एका US मध्ये एक जो कोच होता त्याच्यासंगती मी कनेक्ट झालो आणि मग त्याच्या इन्स्ट्रक्शनद्वारे आमच्याकडे न्यूझीलंडला, कारण न्यूझीलंडमध्ये करोना व्हायरसचं जे प्रमाण होतं ते फार आटोक्यात धरल्यासारखं होतं, म्हणून आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी होती जरी सगळं बंद होतं. जिममध्ये जाण्याची परवानगी होती आणि ती परवानगीसुद्धा एका वेळेस एकच जण ती मशीन वापरला आणि त्याच्यानंतर मग सगळं स्प्रे केलं जातात असत आणि मग दुसरा व्यक्ती ती मशीन वापरू शकत असत. तर ह्याची आम्हाला फ्रीडम असल्या कारणाने मी या कोचच्या मार्गाने जिममध्ये जाऊ लागलो. आता तुम्हाला सांगू द्यात, मी 44 वर्षाचा आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि एवढे वर्ष कधी जिममध्ये न जाता कॉलेजच्या काळामध्ये गेलो असेल, थोडंसं बॉडी बनवायची असेल त्यामुळे, पण एवढ्या वर्षानंतर मी जिममध्ये गेलो हा विचार करून की मला माझ्या शरीरावर काम करायचं आहे प्यानो. आणि त्या काळामध्ये जवळजवळ मी 3-4 महिने जिममध्ये गेलो आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला फार बदल जाणवला. केवळ शारीरिक नव्हे तर मला आत्मिक म्हणा, मला एक डिसिप्लिन काय असतं ही गोष्टीची मला जास्त जाणीव झाली. आणि स्वतःला मारून आम्ही ज्या गोष्टी करणं गरजेची आहे ते कसं करावं ह्याची मला एक जाणीव झाली. आणि त्या काळामध्ये मी या कोचकडून ऑनलाईन कोचिंग घेत असताना सर्वात प्रथम एक गोष्ट मला त्यांनी सांगितली आणि ती म्हणजे तू सर्वात प्रथम म्हणे की आरशासमोर उभा राहून, कॅमेरासमोर उभं राहून, आरशासमोर नाही तर कॅमेरासमोर उभं राहून तुझी जी प्रेझेंट बॉडीची स्थिती आहे त्याचे पिक्चर्स घ्यायला मला सांगितलं. ते पण फ्रंट साईज, साईडवेज, बॅकवेज सगळीकडून. आणि त्याच्यानंतर प्रत्येक 15 दिवसाला आणि ते शनिवारचं मला आठवतं तो दिवस असायचा, पुन्हा एकदा तो पर्सनली कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन माझ्याकडून त्या गोष्टी करायला लावत असत. आणि दॅट वॉज कॉल्ड द मेजरमेंट्स. आणि जे जिममध्ये जातात त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टी ते लोक करतात. माझ्या आर्म्सचे मेजरमेंट तो मला करायला लावायचा, माझी छातीची मेजरमेंट, माझी पोटाची मेजरमेंट, माझ्या खांद्यांचे मेजरमेंट आणि त्याच्यानंतर पिक्चर काढून मला ते पिक्चर्स त्याला पाठवायला लागत असत. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्यात की जवळजवळ पहिल्या महिन्यात जेव्हा मी सुरू केलं, पहिल्या आठवड्यामध्ये मला असं वाटायचं की एका दिवसात जेव्हा मी सर्वात प्रथम जिमला जाऊन आलो मला असं वाटायचं की अरे वा, माझ्या बॉडीमध्ये काहीतरी फरक झालेला आहे. दुसऱ्या दिवशी जाऊन आलो, तिसऱ्या दिवशी, आणि जेव्हा 15 दिवसाने मी जेव्हा ती मेजरमेंट केली, मी पुन्हा ते फोटो काढले आणि मी कम्पेअर केले पहिल्याच्या फोटोनी, मला कुठल्याही प्रकारचं त्याच्यात काहीच फरक जाणवला नाही. आणि त्याच्यानंतर प्रत्येक 15 दिवसाला जेव्हा पण मला मेजरमेंट करायची गरज पडत असत त्यावेळेस अक्षरशः मला आवडत नसत, ती एक परीक्षा असल्यासारखी असत की कुठपर्यंत मी आलेलो आहे. पुन्हा एकदा तेच फोटो, फ्रंट फोटो, साइड फोटोज, बॅक फोटोज, मेजरमेंट ऑफ शोल्डर्स, मेजरमेंट ऑफ आर्म्स, मेजरमेंट ऑफ चेस्ट, या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक जाणीव झाली की काय माझ्यात फारसा काय बदल होत नव्हता, खूप हळू चेंजेस येत होते. प्रियांनो, आपल्या जीवनाच्या दुसऱ्या गोष्टींच्या बाबतीत देखील हे खरं आहे. आणि विशेषरित्या जे आध्यात्मिक जी वाढ आहे जर आम्हाला बघायची असेल तर पाऊल इथं म्हणतो की तुम्ही विश्वासात आहात किंवा नाहीत याविषयी आपली परीक्षा करा. पण मी ख्रिश्चन आहे, मला माहिती आहे काय परीक्षा करायची. प्रियांनो, जर आम्हाला कुठल्याही गोष्टी बाबतीत वाढ व्हायची असेल तर परीक्षेतून जाणं गरजेचं आहे. दॅट इज नो अदर वे. तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तर तुम्ही जर 10वीची परीक्षा जर दिली नाहीत आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी पूर्ण डायरेक्ट डॉक्टर बनेल, त्याची शक्य आहे का? नाही, यू कॅन नॉट. जर तुम्ही 10वीत नापास झालात, डॉक्टर बनायचं सोडा, सांभारीचं पण बनण्याचं तुम्ही लायकीचं नसाल, कारण तुम्हाला त्याचा पण एक्सपिरियन्स नाही. प्रियांनो, परीक्षेतून जाणं गरजेचं आहे.
जोपर्यंत आम्ही पहिली पास होत नाही तोपर्यंत आम्ही दुसरीत जात नाहीत. जोपर्यंत दुसरीची परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आम्ही तिसरीत जात नाहीत. त्याचप्रमाणे जर आम्हाला आध्यात्मिकरित्याने आमची वाढ व्हायचं अशी जर इच्छा असेल तर पाऊल म्हणतो की तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. ह्या करंजकरा लोकांमध्ये तो पत्र लिहून त्यांना सांगत आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे नाही का. पाऊल वॉज एन अपोस्टल, तो ज्यांनी हे चर्च प्लांट केलं, ज्यांनी या चर्चची स्थापना केली, त्या स्थापनेनंतर तो ह्या चर्चला तो लिहित आहे पुन्हा एकदा. आणि तो त्यांना त्यांच्या चर्चमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स ॲड्रेस करत म्हणत आहे की तुम्ही ह्या गोष्टी करा. He is addressing some of the criticisms that they have been putting on him as a leader. सगळ्यात मोठी गोष्ट तो ॲड्रेस करत आहे ह्याच्यामध्ये तर ती ही आहे की त्या चर्चमध्ये काही असे लोक आहेत की जे म्हणत आहेत की पाऊलमध्ये ही उणीव आहे, पाऊलाचं तुम्ही ऐकू नका, अरे त्याचं स्वतःचं बघा ते काय चाललेलं आहे. आणि ते चर्चमध्ये फोटा पाडत आहेत. आणि ही गोष्ट पाऊल या पत्राद्वारे त्यांना ॲड्रेस करत आहे. प्रियांनो, जे त्या चर्चमध्ये जे लोक होते, करिंथकरास लोकांमध्ये जे पत्र लिहिले जे करिंथ लोक होते, जी नवीन स्थापना केलेली जे चर्चमध्ये जे लोक होते, सगळे लोक एकसारखे नव्हते. काही लोक विश्वासात होते, काही लोक चर्चमध्ये फुटी पाडण्यामध्ये बिझी होते, काही लोक चर्चची वाढ होणं, कसं वाढ करावं ह्याच्यामध्ये बिझी होते, काही लोक स्वतःची आध्यात्मिकरित्याने कशी वाढ करावी ह्याच्यामध्ये बिझी होते. आणि त्याच्यामध्ये सगळेच लोक एकसारखे नव्हते. पाऊल अशा परिस्थितीमध्ये त्यांना लिहित आहे कारण तो असं समजतो की त्यांची आध्यात्मिकरित्याने वाढ होणं, त्यांची काळजी घेणं, दॅट वॉज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. प्रियांनो, हे जे चर्च करिंथ लोकांमध्ये जे चर्च होतं जे पावलाने स्थापन केलं होतं ते चर्च एक ऑर्डिनरी चर्च होतं. जसं दुसरे चर्च मी मागं म्हटल्याप्रमाणे पृथ्वीवर असं एक पण तुम्हाला चर्च भेटणार नाही ज्याच्यामध्ये की दॅट विल बी अ परफेक्ट चर्च. वी ऑलवेज थिंक दॅट अरे ते बघा कसे आहेत, त्यांचं चर्च बघा कसे आहेत, त्यांचे लोक बघा कसे आहेत, त्यांचे पाळक बघा कसे आहेत. एव्हरी चर्चेस हॅव देअर ओन फ्लॉज. प्रत्येक चर्चेसमध्ये त्यांच्या उणिवा आहेत, त्यांच्या स्ट्रेंथ्स आहेत. तसंच हे जे चर्च होतं, इट वॉज अन ऑर्डिनरी चर्च. दे हॅड देअर ओन प्रॉब्लेम्स. त्या चर्चमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये असणारे वेगवेगळे लोक होते, वेगवेगळे आध्यात्मिक पातळीवर असणारे वेगवेगळे लोक होते. आणि म्हणून आजच्या वचनाद्वारे माझी अशी इच्छा आहे की आम्ही हा बोध घ्यावा की परमेश्वर मला काय बोलू इच्छित आहे, आणि एवढंच नव्हे तर मी आध्यात्मिकरित्या कोणत्या पातळीवर आहे, माझी पातळी आध्यात्मिकरित्या कुठे आहे. प्रियांनो, आम्ही बघणार आहोत की माझी स्वतःची पातळी आध्यात्मिकरित्या कुठं आहे परमेश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये. वी आर नॉट गोइंग टू सी लोक मला कशी बघतायत, चर्चमध्ये माझं काय स्थान आहे. वी आर नॉट गोइंग टू सी हाऊ पीपल फील आय एम स्पिरिच्युअल, बट हाऊ इज इट रिअल. What is it real? What is my situation between me and my God? लोक माझ्याकडे काय कसा धार्मिक आहे, कोणत्या पातळीवर मी आहे, चर्चमध्ये माझा काय रुबाब आहे याबद्दल मी बोलत नाहीये. तर आज आम्ही या वचनातून असा बोध घेऊया की माझी आणि परमेश्वराची आध्यात्मिक पातळी काय आहे आणि मी आध्यात्मिकरित्या खरोखर किती वाढत आहे. तर म्हणून सर्वात प्रथम आम्ही या वचनातून बोध घेणार आहोत, दॅट इज एक्झॅमिन युअर सेल्फ. तुम्ही तुमची
परीक्षा घ्या. पाऊल म्हणतो की तुम्ही तुमची परीक्षा घ्या. एक्झामिन युअर सेल्फ टू सी वेदर यू आर इन द फेथ. तुम्ही स्वतःची परीक्षा घ्या की तुम्ही तुमच्या विश्वासात आहात की नाहीत. टेस्ट युअर सेल्फ. तुम्ही याची परीक्षा घ्या की खरोखर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे का मी नुसता दाखवत आहे की येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. अनलेस तुम्ही ख्रिस्ती नाहीत. आणि पाऊल असं का करत आहे? पाऊल त्यांना ही गोष्ट का सांगत आहे? कारण पाऊल was concerned by some of the behaviors he saw in the church of Corinth. कारण पाऊलाला या चर्चमध्ये काही अशा गोष्टी चाललेल्या होत्या, त्या गोष्टींबद्दल त्याला काळजी वाटत होती. जेव्हा आम्ही पहिलं आणि दुसरं करिंथ वाचतो तेव्हा आम्ही पाहतो की ह्या चर्चेसमध्ये पुष्कळशे प्रॉब्लेम्स आणि काही प्रॉब्लेम्स असे होते की दे हॅड फॉल्स प्रॉफिट. खोटे संदेश ते त्यांच्या चर्चमध्ये होते. आणि मला तुम्हाला सांगू द्यात की जे खोटे संदेशी असतात स्वतःला कोणालाच वाटत नाही की मी खोटा संदेश आहे. बट द प्रॉब्लेम इज वेन यू जस्ट स्टँड विदाउट एनी अथॉरिटी फ्रॉम गॉड, that's where we start speaking what we feel is right and not what God feels right, and we say that this is coming from the Holy Spirit. कारण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आम्ही उभे राहतो, आम्हाला कुठल्याही प्रकारची परमेश्वराकडून अथॉरिटी नसताना आम्ही उभे राहतो आणि आम्ही म्हणतो की पवित्र आत्मा मला ही गोष्ट सांगत आहे, आणि आम्ही तेव्हा पवित्र आत्म्याचं नव्हे तर आमचे इमोशन्स त्यावेळेस आम्ही स्पिरिच्युअली खूप हायटेंड असतो. आध्यात्मिकरित्या आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप उंच झालेलो आहोत आणि म्हणून पवित्र आत्मा आमच्यासाठी बोलत आहे, आणि म्हणून आम्ही जे बोलतो त्यावेळेस आम्ही आमच्या मनातून बोलत असतो. प्रियांनो, ही गोष्ट मी माझ्या जीवनात पण मी ही अनुभव केलेली आहे. पुष्कळदा जेव्हा मी खरोखर परमेश्वराच्या वचनामध्ये वेळ घालून तयारी करत नसतो आणि मी जेव्हा बोलायला उभा राहतो, मला बोलणं कठीण नाहीये, बट वेन आय स्टँड आय फील दॅट दिस इज नॉट द होली स्पिरिट स्पीकिंग थ्रू मी. मला याचा अनुभव येतो. मला माहिती असतं की मी बोललो तो खरं. पुष्कळ लोक बोलले की आजचा संदेश खूप चांगला झाला, पण आय नो दॅट विदिन मी, माझ्या अंतःकरणामध्ये मला ठाऊक असतं की पवित्र आत्मा माझ्याद्वारे बोलत नव्हता, कारण मी त्याच्याबरोबर बसून त्याच्याबरोबर वेळ घालवलेला नव्हता. In spite of being an ordained minister, माझी दीक्षा झालेला मी पाळक असताना देखील आय बीन ऑर्डेंड, माझं शिक्षण झालेलं असताना देखील, मला परमेश्वराकडून अथॉरिटी मिळालेली असताना देखील, while I am in covenant with the Lord, परमेश्वराच्या मी त्याच्या शपथेद्वारे मी बंद झालेलो असताना देखील ही गोष्ट माझ्या लक्षात येते. लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही पाहतो इंटरनेटमध्ये आम्ही जे पण उठायचो आम्ही प्रीचिंग करायला लागायचो. इट्स नॉट बॅड, बट वी वर प्रीचिंग विदाउट एनी अथॉरिटी. इट वॉज लाईक अ कचरा ऑन इंटरनेट. व्हॉट अथॉरिटी वी हॅव टू स्पीक? Instead of looking at our own selves, how I can actually grow in the Lord, my spirituality, माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये माझी कशी वाढ होत आहे आणि किती आणखीन वाढ करण्याची गरज आहे, मला इतरांना कसं परमेश्वरामध्ये वाढवता येईल, त्याच्या ऐवजी आम्ही सर्वच शिक्षक बनत होतो. आणि तीच गोष्ट त्या काळामध्ये इंटरनेट नव्हते, तीच गोष्ट ह्या चर्चमध्ये चालली होती. दे वर फॉल्स प्रॉफिट, खोटे संदेश ते त्या चर्चमध्ये उभे राहत होते आणि ते म्हणत होते की या गोष्टी जे पाऊल शिकवत आहे ते सगळ्या चुकीचं आहेत. अरे त्याच्या जीवनामध्ये पहा किती प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते लोक स्वतःच्या काही गोष्टी, हाऊ शुड लीडर्स बी अकॉर्डिंग टू द वर्ल्डली स्टँडर्ड्स, जे लीडर्स जे जागिक
स्टँडर्ड्सनी कसे असावेत त्याप्रमाणे ते एकमेकांना बोध करून देवापासून चर्चपासून लांब करत असत. माय डिअर फ्रेंड्स, बी व्हेरी केअरफुल. खूप काळजी घ्या. विदाउट द अथॉरिटी फ्रॉम द लॉर्ड, विदाउट बिंग कन्व्हिन्स्ड, विदाउट बिंग स्टडिंग, तुम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही शिकल्याशिवाय, त्याच्यामध्ये वेळ घाल्याशिवाय, तुम्ही पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलवलेल्याशिवाय, तुम्ही खरोखर त्याची फोड काय आहे ह्याची जाणीव, ज्या वचनाची फोड काय आहे ह्याची जाणीव केल्याशिवाय जेव्हा आम्ही बोलतो, आम्ही आमच्या एक्सपिरियन्समधून बोलतो केवळ, आम्ही आमच्या इमोशन्समधून बोलतो केवळ, आम्ही आमच्या परिस्थितीप्रमाणे केवळ बोलत असतो. And when that happens, we become blasphemous. आम्ही खोटे संदेश बनतो. आणि पाऊल ती गोष्ट इकडे ॲड्रेस करत आहे. पाऊल ही पण गोष्ट इथे ॲड्रेस करत आहे त्या चर्चेसमध्ये, जिकडे पुष्कळशा अशा गोष्टी चालल्या होत्या जे जगिकरित्या ते फार हाय समजले जात असत. चर्चमध्ये लीडर कसा असावा, एकदम धडाडीचा, डायनॅमिक. बट व्हॉट अबाउट गॉड? आमचे जे एल्डर्स आहेत, किती आम्ही परमेश्वरामध्ये आहोत, किती आम्ही आध्यात्मिकरित्याने वर आहोत. दॅट्स द रिझन यू आर देअर. चर्चमध्ये आम्ही, इट इज नॉट अ क्लब. चर्चमध्ये आम्ही अशासाठी नाहीत की आमचं स्थान उंच असावं, पण चर्चमध्ये आम्ही अशासाठी आहोत की आम्ही परमेश्वराच्या सेवेमध्ये आमचा रोल काय आहे तो आम्ही निभावून काढावा. एव्हरी वन ऑफ यू, प्रत्येक व्यक्तीचा रोल चर्चमध्ये काय ना काहीतरी आहे. आणि म्हणून या गोष्टी पाऊलाच्या दिवसामध्ये त्या करिंथ लोक गडबड करत होते, आणि म्हणून पाऊल त्यांना संबोधित करत आहे. पाऊल त्यांना म्हणत आहे की तुम्ही परीक्षा करा, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आणि द मोस्ट सरप्राइजिंग थिंग वॉज व्हॉट वॉज हॅपनिंग इन करिंथ. सगळ्यात सरप्राइजिंग जी गोष्ट होती ती म्हणजे त्या चर्चमध्ये असे लोक होते जे पावलाला मूर्खात काढत होते. की त्याच्याकडे बघा, पाऊल जो त्या चर्चच्या वाढी करता झटत होता ते त्याच्या उणिवाकडे बघून बोट दाखवत होते. पाऊल ज्याने जग उलट पालत केलं. जर पवित्र शास्त्र तुम्ही पाहिलं, नवा करार अर्ध्याच्या वर पाऊलानी संबोधित केलेला त्याचे पत्र आहेत. गॉस्पल सोडले तर आम्ही पाहतो की पाऊलाचे लेटर्स आहेत. तो व्यक्ती त्याच्या उणिवा काढून इवन त्या काळामध्ये सुद्धा चर्चमध्ये लोक त्याला खाली पाड्यास ते सिद्ध ठरत होते, आणि त्यांना संबोधित करत पाऊल त्यांना लिहित आहे. वी आर सो क्विक टू जज. पण आम्ही एक गोष्ट विसरतो की आमचं काम जज करणं नाही, तर आमचं काम आहे की त्या पवित्र मंदिरामध्ये, परमेश्वरामध्ये मी स्वतः किती वाढत आहे त्याची परीक्षा घ्यावी, आणि मी परमेश्वराचं काम किती वाढवत आहे. सॅडली जगामध्ये जे मेनलाईन चर्चेस आहेत त्याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम जास्त दिसतो की एव्हरीवन इज फायटिंग फॉर द पोझिशन अँड नोबडी इज फायटिंग टू बी अ सर्वंट. जगामध्ये हा प्रॉब्लेम आहे की सगळ्याच जणांना चर्चमध्ये एक स्थान पाहिजे, पण कोणालाच चर्चमध्ये एक सर्वंट म्हणून सेवा करायची नाही.
प्रियानो, एक व्यक्ती आहे, त्याची स्टोरी मी वाचत होतो आणि त्याचं नाव आहे डॉक्टर मार्टिन लॉयड जोन्स. आणि तो इंग्लंडमध्ये खूप नावाजलेला डॉक्टर आहे. आणि त्याच्यानंतर तो पास्टर झाला. ही खरी स्टोरी आहे. आणि तो पास्टर जेव्हा झाला तेव्हा तो म्हटला की फॉर मेनी इयर्स आय थॉट आय वॉज अ ख्रिश्चन वेन इन फॅक्ट आय वॉज नॉट. तो म्हटला की मी पुष्कळ वर्ष असा विचार केला की मी ख्रिस्ती होतो, पण मला माझ्या लक्षात आलं की मी ख्रिस्ती नव्हतो. It was only later that I came to see that I had never been a Christian and I became one. आणि तो म्हणतो की जेव्हा मला हे लक्षात आलं की मी कधीच ख्रिस्ती नव्हतो, तेव्हा मी खरा ख्रिस्ती झालो. प्रियानो, परीक्षा करा आपली स्वतःची. आमची पण गत तीच आहे का? आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, आम्ही खरोखर ख्रिस्ती समजत असो. वी माइट हॅव बीन फॉलन इन टू द ट्रॅप ऑफ आवर ओन लाय. कदाचित आम्ही स्वतःच्याच खोट्यापणामध्ये आम्ही सापडलेलो, गुंतलेलो असो. जोपर्यंत आम्हाला त्याची जाणीव होत नाही, जोपर्यंत मला सुद्धा ती जाणीव झाली नाही की मी ख्रिस्ती नव्हतो, तेव्हा मी खरा ख्रिस्ती झालो. आणि तेच हा डॉक्टर मार्टिन लॉयड जोन्स म्हणत आहे. Unless when I came to know that I was not Christian, that's the time I became a real Christian. आपली तीच गत आहे काय? प्रियानो, आम्ही परीक्षा करावी. पुष्कळदा संदेश आम्ही असे ऐकतो की जे संदेश वी अज्युम की आम्ही सगळे ख्रिस्ती लोक आहेत ते ऐकत आहेत. पण ज्या दिवशी, मला तुम्हाला सांगू द्या, माझ्या प्रत्येक संदेशामध्ये मी आठवण देतो की तुमच्या पापांची आज सुद्धा तुमच्या झालं, मी माझ्या अगोदर करतो. जर तुम्ही त्या पापामध्ये तुम्ही आहात तर आज सुद्धा वेळ आहे. अनलेस यू रिअलाइज दॅट यू आर अ सिनर, यू विल नेव्हर बी अ ख्रिश्चन. आज सुद्धा वेळ गेली नाही की तुमच्या जीवनाची पालट व्हावी. तुम्हाला ख्रिस्ती बनण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला स्वतःची परीक्षा करणं गरजेची आहे. We need to take an honest look at our lives to see where we stand in relationship with Jesus. आम्ही खऱ्या अंतकरणाने स्वतःच्या जीवनामध्ये झाकून बघण्याची गरज आहे. प्रियांनो, तुमच्या नवऱ्याचा तुम्हाला त्रास असेल, तुमच्या मुलांचा तुम्हाला त्रास असेल, तुमच्या बायकोचा तुम्हाला त्रास असेल, तुमच्या चर्चमध्ये तुम्हाला असं वाटत त्रास असेल, तुमच्या कामावर त्रास असेल, लेट मी टेल यू, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही स्वतःचं अंतकरण पहा, त्याची परीक्षा करा. माझं आणि ख्रिस्ताचं नातं कसं आहे? आम्ही सर्व वेगवेगळ्या पातळीवर आहोत. काही लोकांची पातळी अशी आहे की वी डोंट केअर. हां, ठीक आहे, आम्ही ख्रिश्चन आहे, आम्हाला माहिती आहे सगळं काय, ठीक आहे. हां, ठीक आहे ना, आम्ही नुसते आर्ग्युमेंट करतो इतर लोकांसंगती, हिंदू लोकांना सांगते, मुस्लिम लोकांमध्ये की आम्ही राईट आहेत, आम्ही तुम्ही पण वी डोंट केअर अबाउट बिंग ख्रिश्चन रिअली. काही लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रश्न आहेत. दे आर ऑन दॅट स्टेज की काय आहे ॲक्च्युली ख्रिस्तात राहणं काय आहे. काही लोक जे आहेत ते विश्वासात आहेत, विश्वास करतायत, त्या स्टेजवर आहेत, त्या पातळीवर. काही लोक जे आहेत ते विश्वासात आहेत आणि ख्रिस्ताला थोडंसं आणखीन जाणून घेण्याचा दररोज प्रयत्न करत आहेत. सम पीपल आर मॅच्युअर्ड इन ख्रिश्चॅनिटी अँड दे वॉन्ट टू ग्रो एव्हरी डे. प्रियानो, आम्ही सर्वजण वेगवेगळ्या स्टेजेसवर आहोत. आमच्या आय एम नॉट टॉकिंग अबाउट तुम्ही तुमच्या चर्चमधले स्टेजेस काय आहेत, लोक तुम्हाला कसं बघतायत, किती धार्मिक आहे, अमित पाळक आहे म्हणून आम्हीची स्टेज इथे, बाकीच्यांची इथे नाही. मी म्हणत आहे की माझी पातळी खरी अंतकरणापासून माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताबरोबर माझं नातं काय आहे, ती काय आहे, ती जाणून घेण्याची. ही गरज आहे प्रियांनो. प्रत्येक
स्टेज, प्रत्येक पातळी महत्त्वाची आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी ह्याच्यापेक्षा बऱ्या पातळीवर आहे म्हणून मी बरा आहे, प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही पहिली पास होत नाही तोपर्यंत दुसरीच जात नाहीत. आणि म्हणून तुम्हाला पहिली न पास होता, 10वी न पास होता डॉक्टर बनणं अशक्य आहे. तसंच प्रत्येक पातळी तुम्ही तुमच्या कदाचित तुमच्या जीवनामध्ये क्वेश्चन्स असतील, दुसरे लोक मेच्युअर्ड असेल ख्रिश्चनिटीमध्ये, परी तुमची ही पातळी महत्वाची आहे. कारण हे लोक सुद्धा जोपर्यंत ह्या पातळीतून जात नाहीत तोपर्यंत ह्या पातळीवर येऊ शकत नाहीत. नाहीतर केवळ ते दाखवण्याकरिता ह्या पातळीवर आहेत. एव्हरी वन ऑफ अस इन एव्हरी स्टेज of our spiritual life is the important one. प्रत्येक जण जे आध्यात्मिक पातळीवर आहेत, ती प्रत्येक आध्यात्मिक पातळी आमच्या जीवनासाठी महत्वाची आहे. आणि जर आम्ही डायरेक्ट इथे असोत, आम्ही पुष्कळचा चर्च लिडरशिपमध्ये असतो, पण आमची पातळी, आध्यात्मिक पातळी एखाद्या चर्चमध्ये जो नवीन आलेला असतो त्याच्यापेक्षा खालची असते. आणि ही सत्यता आहे. पियानो, आज पाऊल आमच्या सांगती ह्या चर्चमध्ये आमची पातळी काय आहे याच्याबद्दल बोलत नाही आहे. मी पाळक असेल, माझी आणि ख्रिस्त्याची आध्यात्मिक पातळी काय आहे, मी इथे आहे की इथे आहे की इथे आहे. इथे आहे, नो प्रॉब्लेम, बट आय वॉन्ट टू ग्रो. मला वाढायचं आहे. आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हाच आम्ही वाढू शकतो. स्वतःची परीक्षा करा. दुसरी गोष्ट पाऊल म्हणतो की लीडर्स एक्झिस्ट टू हेल्प यू नो वेअर यू स्टँड अँड टू हेल्प यू टू ग्रो. पाऊल म्हणतो 7व्या वचनापासून 10व्या वचनामध्ये जेव्हा आम्ही वाचतो, तो म्हणतो की जे तुमचे आध्यात्मिक गुरु आहेत ते तुम्हाला मदत करण्याकरिता आहेत की तुम्ही कुठे आहात आध्यात्मिक पातळी तुमची, आणि तिथून तुमची वाढ कशी व्हावी. आम्हाला तर फार राग येतो नाही का, पटकन कोणी काय बोललं, बाळक साहेब जर काय बोलले की तुम्ही आध्यात्मिकरित्या इथे आहात किंवा तुम्ही असे आहात, हाऊ कॅन यू डू दॅट. मी तर इथंच असतो नेहमी. मला तुम्हाला सांगू द्यात की माझ्या चर्चमध्ये मी कधीच एक चांगला पाळक खूप माझ्या मागे त्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही, आणि ना कधी मी पडेल. बिकॉज वचन म्हणतं जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता, पाऊल म्हणतो, तेव्हा आम्ही आनंद करतो. ॲज अ लीडर ही सेइंग, व तुम्ही परिपूर्ण व्हावे यासाठी ही प्रार्थना करतो. यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, हे यासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नाही. नवव्या आणि 10व्या वचनामध्ये तो पाऊल आम्हाला एक्सप्लेन करत आहे की त्यांनी हे पत्र करिंथकरा लोकांना का लिहिलेलं आहे. की आम्ही खरेपणा शिवाय दुसऱ्या काही गोष्टीमध्ये आम्ही काही करू शकत नाहीत. कारण जेव्हा आम्ही, पाऊल म्हणतो की जरी आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो. आम्ही पाहतो इकडे की पाऊल वॉज अंडर अटॅक बाय सम विद इन द चर्च. पाऊल जो होता, चर्चमधल्या काही लोकांनी त्याच्यावर एक दुर्भाषणाचा अटॅक केला होता. पण आम्ही इथं पाहतो की पाऊलाचा रिअल गोल काय होता. त्याचा रिअल गोल हा होता की वचन सांगतं तुम्ही परिपूर्ण व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. तो म्हणतो की यामुळे मी जवळ नसतानाही लिहितो, ते ह्यासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये. Spiritual leaders do not exist within the church to serve themselves.
They exist to serve God and to serve you. जे आध्यात्मिक गुरु आहेत तुमचे, ते स्वतःची सेवा करण्याकरता तिकडे मंदिरामध्ये अपॉइंट केलेले नाहीत, तर परमेश्वराची सेवा करता आणि तुम्हाला आध्यात्मिकरित्याने तुमची वाढ करण्याकरता अपॉइंट केलेला आहे. इब्री लोकांचं पत्र याचं 13वा अध्याय 17वा वचन जेव्हा मी वाचतो, दॅट माइट बी शॉकिंग फॉर सम ऑफ यू. काही लोकांसाठी शॉकिंग असेल. पवित्र शास्त्र सांगतं, इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय 17वा वचन, आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवनाची राखण करतात. पुन्हा एकदा वाचू देत मला. कारण आपणास हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवनाची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कणत नव्हे, तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. One of the roles as a pastor is, one of the most important roles is to help you grow. सगळ्यात मोठा रोल पास्टरचा आहे की तुमची आध्यात्मिकरित्या वाढ व्हावी. तुम्हाला सांगू द्यात की त्या पास्टरमध्ये तुमच्या जितक्या उणीवा आहेत तेवढ्याच असतील एक मनुष्य म्हणून, पण तो त्याचा रोल आहे. एक टीचरचा रोल आहे की एका स्टुडंटची वाढ व्हावी. एका मेकॅनिकचा रोल आहे की ती गाडी व्यवस्थित रिपेअर करावी. आम्ही काय करतो, मेकॅनिकला 4 शब्द शिकवतो का टीचरला 4 शब्द शिकवतो? प्रियांनो, obey your leaders and submit to them. That's what the word says, Hebrews. For they are keeping watch over your soul as those who will have to give an account. तुमच्या जीवनाचा लक्षात ठेवा. जर मी आज तुमच्या सांगितलं या वचनातून वचन काय सांगता हे बोललो नाही, आय हॅव टू गिव्ह द अकाउंट फॉर युअर लाईफ. कारण आपणास हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवनाची राखण करतात. दॅट्स माय जॉब. That's my responsibility as a पालक. काही जण आम्ही विचार करतो, अरे आम्ही आमचं बापाचं ऐकत नाही, पालकाचं काय? किंवा मी आमचं बापाचं ऐकलं नव्हतं. There is no way we can call ourselves Christians. पावलाच्या काळामध्ये हीच गोष्ट होती. हे करिंथच्या लोकांमध्ये ह्याच गोष्टी चालल्या होत्या, ह्याच भानगडी चर्चमध्ये चालल्या होत्या, आणि त्यामुळे पाऊल त्यांना हे पत्र लिहित आहे. तुम्ही परीक्षा घ्या, आध्यात्मिकरित्याने तुमची वाढ होत आहे की नाही. यू माइट बी व्हेरी क्लेवर. तुम्ही खूप क्लेवर असाल लोकांकडे जाऊन तुम्ही त्यांना पटवण्यात, तुमच्या ज्या गोष्टी करण्यामध्ये. दॅट इज नॉट व्हॉट इज नीडेड इन द चर्च. आम्हाला ख्रिस्ती तोपर्यंत आम्ही नाहीत जोपर्यंत आमचं आयुष्य आम्ही बदलत नाहीत आणि पवित्र शास्त्राप्रमाणे आम्ही चालत नाहीत. आणि तेच पाऊल या करिंथकराच लोकांना सांगत आहे, चर्चमध्ये सांगत आहे. रिस्पेक्ट युअर लीडर्स बिकॉज दे आर गोइंग टू गिव्ह अकाउंट फॉर युअर लाईफ. प्रियांनो, पुन्हा एकदा पाऊल आम्हाला आठवण करून देत आहे की आमची आध्यात्मिक परिस्थिती काय आहे ही खूप महत्त्वाचं आहे. टेस्ट युअर सेल्फ टू नो वे यू स्टँड स्पिरिच्युअली. परीक्षा घ्या. जसं मला ती आवडत नव्हतं, पुष्कळदा
मी जेव्हा फोटो काढत होतो, मागचे फोटोज मी कम्पेअर करत होतो माझे ह्या फोटोजमध्ये काय बॉडीमध्ये काय फरक आहे, मला असं वाटत होतं की काहीच नाही, आणि पुढच्या वेळेस मला फोटो काढूशी सुद्धा वाटत नव्हतं. बट अनलेस अँड अनटिल आय डू दॅट टेस्ट, आय विल नॉट ग्रो. आध्यात्मिकरित्या आम्ही ती टेस्ट घेऊया. आम्ही विश्वासात आहोत काय? जर मी आहे विश्वासामध्ये, माझी आणि येशू ख्रिस्ताचं काय परिस्थिती आहे, माझे संबंध कसे आहेत, आणि जर आहेत तर मी माझी वाढ किती करत आहे. मी इकडं आहे, हरकत नाही. कदाचित चर्चमध्ये दुसरा जो दिसतो इथं असेल, डोंट वरी अबाउट दॅट, बिकॉज दॅट मे बी जस्ट केवळ दिसण्याकरिता असेल, पण तुम्ही खऱ्या अंतःकरणाने तुमची परिस्थिती चेक करत आहात. प्रियांनो, पाळक असू द्यात किंवा एकदम नवीन मेंबर असू द्यात, व्हॉट मॅटर्स इज माझी आध्यात्मिक परिस्थिती परमेश्वरा सांगते कशी आहे. हाऊ एम आय स्पिरिच्युअली? मी परीक्षा घेतोय काय? आणि जर तुम्ही नियमितरित्याने परीक्षा घ्याल तर तुम्ही तुमच्या आध्यात्मिकरित्या तुमची वाढ होणार आहे. आणि जर वर्षानुवर्ष आम्ही वी डोंट इवन केअर टू एक्झामिन आवरसेल्व्स, हाऊ डू यू थिंक वी आर गोइंग टू ग्रो? मी जर अभ्यास नुसता करतोय, परीक्षा देतच नाही, तर मला कसं कळेल की माझी वाढ झाली आहे? देन वन्स वी डू दॅट, देन वी एक्झामिन आवरसेल्व्स अगेन्स्ट व्हॉट वी डुईंग इन द चर्च. आणि जेव्हा आम्ही ती गोष्ट करतो, त्याच्यानंतर आम्ही स्वतःची परीक्षा घेतो की आम्ही त्या पवित्र मंदिरामध्ये आमचा रोल कसा निभावतो. द ओनली थिंग यू डू इन द चर्च इज टू वर्शिप गॉड अँड टू ग्रो स्पिरिच्युअली. चर्चमध्ये एकच गोष्ट करण्याकरता तुम्ही जा, नाही तर तुम्ही चर्चमध्ये जाऊ नका. फ्रेंड, तुम्ही एका क्लबमध्ये नाही आहात. येशू ख्रिस्ताने त्या मंदिरातून त्या सर्व लोकांना हकललं अशासाठी की ते लोक ती गोष्ट करत नव्हते जे त्या मंदिरामध्ये करणं गरजेची होती. आणि जर आम्ही ती गोष्ट करत नसू त्या मंदिरामध्ये, आमची त्या मंदिरामध्ये कुठलीही गरज नाही. मला तुम्हाला सांगू द्या, हर एक जण जरी ते मंदिर सोडून गेलं ना, परमेश्वर ते परमेश्वरचं वचन सांगते की द स्टोन्स विल शाउट, दगड त्याची स्तुती करेल. सो इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट अदर स्पिरिच्युअलिटी, तुम्ही लोकांना बोर्ड दाखवण्यापेक्षा पाळक अशा आहेत, तो तसा आहे, ती तशी आहे, आपली आध्यात्मिक परिस्थिती तुम्ही पहा आणि ती गोष्ट तुम्ही पाळकाकडे सोडा. बिकॉज ही विल अकाउंट युअर लाईफ. ते तुमच्या जीवनाबद्दल हिशोब परमेश्वराला देणार आहेत. जे करिंथकरांनी लोकांनी जे केलं त्यांच्या चर्चमध्ये, आणि त्यांना संबोधित करत पाऊल लिहित आहे. आज वी जस्ट पिकिंग अप दोज प्रिन्सिपल्स फ्रॉम दॅट कॉन्टेक्स्ट. आणि आज आमच्या परिस्थितीमध्ये जर आम्ही ती गोष्ट अगोदर केली असेल तर प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की इथून पुढं, त्या मीन्स वी वर हिअर, हरकत नाही, लेट अस नॉट डू दॅट अगेन. आम्ही पुन्हा त्या गोष्टी करू नयेत. आमची परिस्थिती आध्यात्मिकरित्या आम्ही वाढवावं. संदेश ऐकल्यानंतर कदाचित काही लोक नाराज होतील, काही लोक दुखावले जातील, काही लोक मागं जाऊन काहीतरी बोलतील. प्रियांनो, आय इन्व्हाइट यू टू डू दॅट. खुशाल करा, विल मेक नो डिफरन्स टू मी. आय हॅव डन माय जॉब. पावलानी पत्र लिहिलं करिंथकरांस लोकांना, त्यांनी त्याचा कामगिरी पार पाडली. आज मी माझी कामगिरी पार पाडतो. माझी सर्वात महत्त्वाची कामगिरी काय असेल तर मी पुन्हा एकदा मागं जावं आणि बघा माझी आध्यात्मिक स्थिती काय आहे. हाऊ एम आय इन रिलेशनशिप टू माय क्राइस्ट. अँड आय वुड लाईक टू एनकरेज ऑल ऑफ अस, चर्चमध्ये बसले सगळे लोक, की आम्ही तीच गोष्ट करावी, मागं जावं आणि आमची आध्यात्मिक पातळी काय आहे याची परीक्षा करावी. प्रभू करो परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वाद देव. आमचं चर्च हे एक दिव्यासारखं चमको. आमचं चर्च आध्यात्मिकरित्याने खूप वाढलेलं असं चर्च असावं, अशीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. आमेन.